रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले हो साजन सुख झाले हो साजन तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
या पाठीमा हरे जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम
जाईल
Hare
देह जाईल जाईल यासे काळोबा खाईल. बेस कमी करा. कारे नुमजसे दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. लोडे बालस्त सुपते हलक्याला जराले या फजिती. शरीर संबंधाचे नाते बोरड्या बुडविते शेताते. कारे नुमजसे दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. अजुने तरे होय जागा तुका मने पुढे दगा. कारे नुमजसे दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. विठ्ठला 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 पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरी पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दिल जाईल यासे काळोबा खाईल. शेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारोतराव महाराज आणि आपल्या वंजारी समाजामध्ये वैराग्याचा हिरा त्यागाचं प्रतीक म्हणजे राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची सेवा आहे. आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये सुंदर छान आदर्श मरगळवाडी. आणि या गावामध्ये कार्य आणि कारण साधन आणि साध्य काय आहे महाराज. तर जवळजवळ सर्वांच्या परिचयातले मोतीराम महाराज आणि मारोतराव महाराज या वारकरी संप्रदायावर निष्ठावंत. जसं नगर जिल्ह्यामध्ये जगद्गुरु तुकोबारावर निष्ठा आपण निळोबारायची ऐकतो. त्याला इतिहास आहे, पुरावन आहे, गाथा आहे, भक्तिविजय ग्रंथ आहे. तसं आमच्या मरगळवाडीमध्ये निष्ठावंत मारोतराव महाराजांचे म्हणजे भुजंगराव भीमरावजी मुंडे यांचं गोड जीवन आहे. आणि करणारे त्यांचे दोन सुपुत्र नामदेव भुजंगराव मुंडे आणि परमार्थ स्नेही आमच्या परिवारातला एक आगळा वेगळा घटक म्हणजे निळोबा भाऊ भुजंगरावजी मुंडे. या दोन सुपुत्रांना असं ठरवलं की बाबाच्या गोड जेवणाला
आपल्या परंपरेतले माणसं घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून दुःखातून सावर होत न होत एवढ्या टायमामध्ये कुणाला म्हणावं म्हणून जनाबाईचा ज्यानं अहोरात्रपणे दिवसाची रात्र केली, रात्रचा दिवस केला, म्हणजे मनोहरराव गंगारामजी केंद्रे, म्हणजे मनोहर महाराज. ते म्हणले महाराज असा असा कार्यक्रम आहे मरगळवाडीला आणि पाहिजे. मी म्हणलं ठीक. या पायी येऊन पोहोचलो. मलाही दक्षिणमुखी हनुमंतरायाचं दर्शन झालं, सर्वांची भेट झाली. आता ज्याने मारुतराव महाराजांचंच नाव दिलं वारकरी शिक्षण संस्थेला, भगवान महाराज आहेत आणि रामभाऊ महाराज काजळे आहेत आणि करून आता बरेच मंडळी, आणि ज्यांनी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जिथं मराठी भाषा समजते इथपर्यंत ऐकोनी वेणूचा नाद म्हणजे गायन गंधर्व कोकिळा आमची गोदावरीबाई हे उपस्थित आहेत. आता वेळेत बसले एवढं कीर्तन. आता एवढ्याचे नाव सगळ्याचे मला कसे घेता येईल? फडणवीस घेतले, शिंदे साहेब घेतले, दादा घेतले. आता 288 आमदाराचे नाव म्हणल्यावर कीर्तनच इथं होऊन जाईल की सकाराम? नाही, बरोबर आहे का चुक आहे? म्हणून आणि जवळजवळ श्रोत्याच्या वर्गामध्ये आमचे मधुकर महाराज म्हणजे नाना हे पण उपस्थित आहे. या पा माझं चिंतन नाही, माझा अभ्यास नाही, मी संस्थेतला माणूस नाही, फक्त एक आहे की श्री गुरु मारुतराव महाराजांच्या सेवेचं बिल आहे. महाराष्ट्रामध्ये कीर्तन होतील तो भाग वेगळा. आता गुजरातचे राज्यपाल हरिभाऊ बागडे त्यांच्या शाळेवर माझं कीर्तन आहे मनोहर महाराज. हा, तुम्हाला वाटतंय शाळेचं मधु महाराज आहे, भोळ आहे, पुटक आहे, लबाण नाही. मी म्हणलं कोण बोलायले? मी म्हणले मी राज्यपाल बोलायलो. म्हणलं बोला की सर. नाही नाही म्हणले महाराज कीर्तन पाहिजे बघायलोत म्हणले आम्ही मधल्या टायमात प्रवास केल्यावर, पण आम्ही म्हणले युट्यूबवर टीव्हीवर बघण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्षच बघाव. मी म्हणलं दाम लागत आहे, फुकट जमत नाही म्हणलं महाराज. हा ते म्हणले किती घ्या ना, हा गाडीचा हप्ताच भरतो म्हणले. बघा ना गंमत. म्हणून आता वेळ बसल एवढं कीर्तन. अभंग 5 चरणाचा आहे आणि माझं कीर्तन 5 मिनिटात बी होईल, 15 मिनिटात बी होईल, नसेल तर 5 पैलूवर होईल. काय त्याचं सांगावं? जोपर्यंत महाराज येत नाहीत तोपर्यंत माझं कीर्तन आहे. बरोबर आहे का चूक आहे? महाराजाची गाडी दिसली की डायरेक्ट डिपूवर आकडा, तारावर आकडाच नाही. आता तुम्ही लई माझे कीर्तन ऐकले, मी साधा माणूस आहे आणि बरेच माणसं आहेत म्हणून मला पदर घ्यावं लागणार आहे. आता ऐका, 5 चरणाचा अभंग. या अभंगाद्वारे अभंगामधून जगद्गुरु तुकोबराकडे कुणीतरी साधक गेला म्हणजे माणूस गेला आणि त्या माणसानं तुकोबराला म्हणला, सव महाराज आमच्या घरातला, आमच्या रक्तातल्या नात्यातला नाही नाही ओ, आमचा माणूस गेला. गेला म्हणजे मेला. मेला म्हणजे नेमकं काय झालं? आता 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. मेलं या शब्दाचा अर्थ काय आहे? महाराज म्हणले स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीरातून निघून जाणं त्याचं नाव आहे मरण. बरोबर महाराज, त्याचं नाव काय? मरण. बरं, मरण एक शब्द असं आहे, एखाद्या लहान लेकराला म्हणा तू मर, लेकरू म्हणतोय तू मर. आगा मरा बोलणं साहती, एवढी ताकद आहे मरा शब्दामध्ये. आता मरण सांगितलं, मेल्या मागे रडती, हे रडतय. आता हे बघा ना गंमत. आता मरण सांगितलं तुम्हाला, आता मरणाच्या जागा तुम्हाला सांगावं लागलं. मरणाच्या जागा, काही माणसं ऑक्सिजन न जातात, काही माणसं शाट लागून जातात, काही माणसं इश पिऊन जातात, काही माणसं अचानक जातात. महाराज म्हणले जाण्याचं नाही, ते निसर्गाचा नियम आहे. मरणार माणूस, या पा सूर्य उदय झाला त्याचा अस्त होणार आहे, ज्याची 12वी झाली त्याची 13वी होणार आहे. पिंडा मरण संगाते उपजती मगती सवेती
उपजती मरती उपजल पिंडा मरण संगाते उपजल्या पिंडा मरण सांगते. वा गतिरोधक आणि धोक्याचं वळण. ब्रेक आणून जाग्यावर दाबविलं म्हणजे वेळ कमी आहे म्हणून. तुम्हारे दिल की बात मैंने पछाना. हा मला हिंदी सुद्धा जमायली, आता इंग्लिश जमायली, संस्कृत सुद्धा जमायली. लबाड नाही. पुष्पदंत वाच मंदश पारंते. हा सगळं पाठ केलं मी आता. बघा ना गंमत. आता उपजल्या पिंडा मरण हे सांगा ते. महाराज म्हणले जल पाणी हिटर न तापवा, पाणी चुलीवर तापवा की पाणी गॅस न तापवा. तापविलेलं पाणी तापलेलं राहत नाही, ते तापलेलं पाणी थंड होते म्हणजे गार होते. मी साधं बोलत येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले आले अवतार. येरते पामर जीव किती. आता निसर्गाचा नेम सांगितला, पुढे सांगलो. आता तुम्हाला मरण सांगितलं. आता मरणाच्या जागा. हे डोसक्यातला अज्ञानपणा काढून टाका. महाराज लई गाडी भारी केली. संभाजीनगरच्या अलीकडे 5 किलोमीटरवर आमचा माणूस गेला असे काही माणसं म्हणतात. महाराज म्हणले गेला नाही. त्या संभाजी नगरच्या अलीकडे 5 किलोमीटरवर त्यांची त्याच्या मरणाची जागा होती. मरणाच्या ठाया फक्त टेस्टर लावायचं आणि पुढे चालायचं. हे गोड जेवण नाही, हे संत संमेलन कुंभमेळा आहे. हा कीर्तन कळालं ना. कधी लक्षात ठेवा. फुग म्हणायचं आणि खाणायचं. आता अभंगाचं चरण. मरणाच्या ठाया जाणे लागे आपुल्या पाया. आता तुम्हाला मरण सांगितलं, आता विटाळ सांगायला. बघा हे डोसक्यातला ज्ञानपणा काढून टाका. 3 लोकाचा इटाळ नाही ना 3 लोकाचा इटाळ. आता कोण्या नाही ऐका. जे नेमानं 300 वयाने ज्ञानेश्वरीचे वाचतय. परभणी जिल्ह्यात एक माणूस होता गंगाखेड तालुक्यात. ती माणूस गेला. 300 वया नेमानं वाचायचा. हा आणि त्या माणसाचा 28 वर्ष कीर्तन वेळापूरला माऊलीच्या समोर झालं मनोहर महाराज. ज्ञानोबा माऊली मातपुरीकर मुलगी. हा 300 वया नेमानं आणि 5 हरिपाठ
आणि वारकऱ्याचे 52 प्रवकाळ. जे करतय ना त्याचा विटाळच नाही, नाही त्या विटाळ अखंड सोहळी. उपाधी वेगळे जाणीवेच्या. 1 नंबर 2 ज्याचे दातच फुटले नाहीत, ज्या लेकराला 1.25 महिन्याच्या अलीकडे जाते, 5वीच्या अलीकडेच काही जातात बघा, त्याचा इटाळ नाही. 2 आणि जे महाराष्ट्राच्या सीमेवर देशासाठी, मातीसाठी, हिंदूसाठी जशी फायरिंग होती आणि जो जातो त्याला मरण म्हणत नाहीत, त्याला वीर मरण. आला मानपा मरता मुक्त झाला शूर तोही ठाई भला भला. बघा ना, आता शूराचं प्रमाण दिलं. चला विटाळाचं सांगितलं तुम्हाला, आता मरणाचं. म्हणून असे प्रत्येकानं असं म्हणायचं. आता 2 मिनिटात ऐका. आता गोड जेवणाने मी ते कीर्तन आहे. आता हे सोशल मीडिया लावले, युट्यूब. काही गोष्टी मला याच्यामुळं पदर घ्यावं लागलाय. आणि जर मोकळं असलं ना मी धिंगाणाच करतो. पण कारण का, याच्यातून मी लई बचलो. लबाड सांगत नाही, मी मजबूत माणूस आहे. आणि मारोतराव महाराजच्या सेवेतला माणूस आहे म्हणूनच सक्सेस झालो. नाही तर साधा सुद्धा माणूस का नाही फाशी घेऊनच मरत होता. प्रसिद्धी चांगली वाटायली आहे हा, पण हे लई अवघड झाले. गट गिळावं लागले. कीर्तन कळालं ना. आता ऐका, परभणी जिल्ह्यामध्ये 2 माणसं मारोतराव महाराजावर निष्ठावंत झाले. त्याचे दृष्टांत, त्याला प्रमाण आणि 2 पुरावे. आणि मालक आलं की जय विठ्ठल. विठाला विठाला आता कोण निष्ठावंत आहे ऐका. नंबर 1 ऐका. कीर्तन तुम्ही रोज ऐकायलीत कोणाची बी, पण मारोतराव महाराज निष्ठा ऐका 2 माणसाची. परभणी जिल्ह्यामध्ये एक पिंगळी गाव आहे. गाव पिंगळी. मारोतराव महाराज 2000 ला पंढरपूरला गेले. ऐकायले का कीर्तन? 2000 ला पंढरपूरला गेली रात्री. आणि एक माणूस पिंगळीचा, त्याचं नाव नारायण शेट्टी, त्याला स्लाईन लावलेलं. वंदनच्या हॉस्पिटल मध्ये, दवाखान्यामध्ये तो माणूस ऍडमिट, वसमत रोडला. आता त्या डॉक्टराला आणि खालच्या लोकांना, त्या कंपाऊंडरला, याला काही माहित नाही हे माणूस कोण आहे. ते माणूस बसला आणि सकाळी साफ करणाऱ्या बाईनं सांगितलं. ती बाई दुसऱ्या बाईला म्हणू लागली, या पा, आपल्या परभणी जिल्ह्याचे मारोतराव महाराज दस्तापूरकर रात्री पंढरपूरमध्ये गेले. ती बाई त्या बाईला म्हणू लागली. हे माणूस असा बसलेला, स्लाईन लावलेलं आहे. त्या बाईनं सांगितलं, ए बाई, दादा म्हणले इकडे. ती बाई आली, म्हणली काय बाबा, मारोतराव महाराज गेले ना.
हो ते माणूस म्हणणं ऐकायले का आणि ते माणूस तिथंच गेला क्वाटवर. नाना खरं आहे का खोटं ही गोष्ट? मोहिते नाना बोला. ही जाहिरात नाही कोणाची. बघा ना, कोणी नेम करील तो भाग वेगळा, कीर्तन कोणी करील तो भाग वेगळा. आता मारोतराव महाराजाची पुण्यतिथी द्वादशीला होती आणि त्रयोदशीला पुण्यतिथी आपली पिंगळीला होती. आता नंबर 2 मध्ये परभणीच्या पलीकडलं झालं ती. पण महाराज आमच्या गंगाखेड ते नांदेड रोड आहे ना, या रोड मधला इथल्या भागातला एखादा माणूस सांगा. तसे आपल्या मरगळवाडीमध्ये आमचे भुजंगराव. बघा आता काय निष्ठा होती ती ऐका. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये आणि देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबराया वैकुंठावून जगनाडे तेल्या करता आले. भागीरथी नावाच्या मुलीसाठी आले, निळोबारायासाठी आलेच. बघा ना गंमत. हे आपण महाग ऐकत होतो प्रमाण गात्यात भक्ती विजयामध्ये. पण एक वेळेस अशी घटना झाली, मारोतराव महाराजाची DI गाडी आली की 2-3 माणसं उभाराची महाराजाची गाडी. रावसाहेब 1, भुजंगराव 2 आणि पुन्हा तांबड्या पटकेवाले काय नाव 3 देदासराव. हे 3 माणसं बघा ना. दोघाला एकाला पांढरा पटका, एकाला तांबडा पटका आणि एकाला टोपी. म्हणजे आमचे भुजंगराव 3 माणसं उभाराची. उभा राहिले. महाराजांनी यावं, गाडीत न्यावं चांगल्या पद्धतीनं सगळं. पण योग असा झाला की महाराजांच्या प्रवासामध्ये दगदगीमध्ये महाराज जेवले नाहीत, कीर्तन करून गेली. आता त्याचे साक्षीदार आमचे प्रभू महाराज आहे. ही म्हणजे अतिशोक्ती नाही. महाराज निघून गेली गडबडीमध्ये, महाराज जेवले नाहीत. अवघड झालं त्या काळामध्ये. 2 दिवस गेले. भुजंगराव म्हणले आपला जेवायचं नाही. आता निळोबाहूच्या मुंड्याच्या आईनं म्हणली असेल व नसतील जेवले, उद्या जेवतील, परवा जेवतील. या पा जबान नाही. जसं निळोबारानं धरणं धरलं त्याच तुलनेचं धरणं म्हणजे आपल्या भुजंगरावानं धरलं आपल्या मरगळवाडीमध्ये. बरोबर आहे का प्रभू महाराज? 4-5 दिवस झाले माणूस जेवच ना. बर कवर राहणारे उपाशी. शेवट म्हणजे बोलणंही बंद केलं. बोलायचंच नाही. टोपी घालायची, मांडी घालायची आणि बसायचं. बस महाराजाचं ध्यान करीत. पुन्हा कोणीतरी बरेच माणसं महाराजाकडे आले. महाराजाला सांगितलं महाराज असं असं भुजंगरावाचं झालंय. ते जेव बिनात आणि बोल बिनात तुम्हाला यावंच लागतंय. त्याचे साक्षीदार आहेत आमचे घटंगरेकर प्रल्हाद महाराज ड्रायव्हर. या पाहता 2 ड्रायव्हर आहेत इथं. हे 2 ड्रायव्हर आहेत. महाराजांना नेम सोडून मरगळवाडीमध्ये यावं लागलं. नाना मरगळवाडीमध्ये आले आणि महाराज घरी गेले आमच्या भुजंगरावाच्या. आणि घरी जाऊन महाराज म्हणले जे आहे ना ते आणा. ताट घेतलं, साधी ज्वारीची भाकर खाल्ली आणि भुजंगरावाच्या असं हाताला धरलं मनगटाला आणि महाराजांना बसून जेवण केलं. याचं साक्षीदार सगळी मरगळवाडी. तुम्ही निळोबारायचं पुढे ऐकलं असेल हो कधी बघा. हा हे पाहिजे निष्ठावंत घराणा आहे याची मला खान आहे. बघा ना गंमत. बरं महाराज म्हणले मग आता हे अभंगाचं निळोबारायचं काय भानगड आहे? आता वेळेत बसेल एवढं. त्यावेळेस तुकोबरायाकडे काहीतरी माणूस गेला आणि महाराजांना सांगितलं रडू नका, उदास होऊ नका, खंती करू नका आणि दुःख करू नका. कारण हे आलेला निसर्गाचा नियम आहे. देह जाणार, देह जाणार, जाणार देह जाईल, जाईल देह जाईल, देह जाईल, जाईल
पा अभंगाचं पहिलं चरण आणि 1:15 वाजलाय. महाराजांची गाडी आली की 1 मिनिटात मी जयटल करणार. टेन्शनच घ्यायचं नाही. महाराज जर 4 पर्यंत नाही आले तर 4 पर्यंत मी बोल. ते काय म्हणायचंय म्हणा. आता सगळे आरटीओ आहेत माझ्या समोर. हा लबाड नाही. अहो तुम्हाला आज मी कळणार नाही. तुम्हाला इमानदारीने सांगू का, तुम्ही मला किती हसा, तुम्हाला मी मेल्यावर कळणार आहे काय म्हणायचंय ते म्हणा. कधी बघा. आणि समाजाचा कसं आहे बघा, नाताच्या घरची उलटी खून. कधी माणसं जीव पाय समाज कसा चाललाय, जित्या महाराजाची निंदा करायची आणि मेल्या महाराजाला दुधाचा अभिषेक करायचा. वाह वाह. नाही मी काहीच म्हणेना, मी आहे ते सांगायलो. कीर्तन कळालं ना, काही गोष्टी मी गटगट गिळायलो. तर बघा आता अभंगाचं पहिलं चरण क्लिअर करायला ऐका. महाराज म्हणले देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. देह जाणार हे तुम्हाला कळालं. आता खाईल काय भानगडे, खाईल काय भानगडे सांगा. आता खाण्याचं शास्त्र आहे बघा. माणसानं कुठेही जा, आता तुम्हाला काही गोष्टी सांगावं लागतील. या पा पुरी खाची बारशीची, खिचडी वारंग्याची आणि कलम गंगाखेडची. बरोबर आहे का चूक आहे? हरिचंद्रराव बरोबर आहे की? हा आता एक आता ऐका. मग आता महाराज म्हणले खाईल काय भानगडे. काही फळं आपण पिकवून खातो, काही भाजून खातो आणि काही शिजवून खातो. फळं बघायला ना, काही चिरून खातो, काही तसेच खातो फळं. चला याच्यात निसर्गाचा नियम आहे. आपण जर कच्चं खाल्लं तर आपल्याला ब्रेक लागत नाही. आणि काही माणसानं जर न खाणाऱ्या जर भाजलेलं खाल्लं तर ते उपाय होत नाही, ते अपाय होते. मला ते गंगाखेड मध्ये झालेला सांगा. बघा गंगाखेड मध्ये झालेलं सांगतो. आपल्या गंगाखेड तालुक्यामध्ये गाव आहे, त्या गावाचं नाव आहे उंडेगाव. उंडेगाव. आणि उंडे गावाला मारुतराव महाराज दस्तापुरकराचा 800 नगर प्रदक्षिणा केली. निर्गुण महाराज कातकडे काय दिंडी निघाली म्हणतात. समाज जमला. गावाच्या खाली खूप दिव्य ते भव्य ज्ञान मंडप टाकला. आणि टाकल्यानंतर समाज आला नाही, चपात्या उरल्या बऱ्याच. त्या चपात्या म्हशीनं शेळ्यानं खाल्या. ऐकायले का? बऱ्या 2-3 म्हशी आणि शेळ्या गेल्या. उंडेगावचं एखादं माणूस आहे बघा इथं साक्षीदार कुणीतरी. मला एकच म्हणायचंय, जनावरानं जर भाजलेलं खाल्लं तर ते अपाय होते. आणि आपण माणसानं जर आपण कच्चं खाल्लं तर आपल्याला ते अपाय होते. कधी बघा आपण जर कच्चं खा, ब्रेक लागतच नाही. जाणं सगळं म्हण. महाराज म्हणले तुम्ही मोकळे बोले त्याला प्रमाण आहे का? त्याला प्रमाण आहे. चित्त खोटे चालीवरी, भोग भोगाचे अंतरी, रसना वरे तुका मने रुंगवाए. तुका मने रुंगवाए. रसना मोठे झाले वरे, शिजवून बी खाणार नाही आणि पिकून बी खाणार नाही, कच्चही खाणार नाही आणि भाजून बी खाणार नाही. काळ एक खाणार. प्रत्येक माणसाचं आयुष्य खाणार. बघा ना, आयुष्य खातो काळ सावधान. घडी घडी काळा वाट याची पाहे, अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश काय झालं? नाही दुखच नाही. बघा ना, घडी घडी काळ किंवा महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार आणि आयुष्य खातो काळ. आता आपलं कीर्तन कुठं चाललंय? याशी काळोबा खाईल. एक चरण क्लिअर केलं. त्या बघा 5 चरण आहेत, एक चरण क्लिअर केलं. आणि केल्यानंतर महाराजाने असे म्हटले, आता प्रत्येक माणसं मरतात आपण बघायलो. मला 2 मिनिटात सांगा, आपल्या गावच्या शाळा बदलतात का शिक्षक बदलतात? बोला काय बदलतात?
शिक्षक बदलतात. घर बदलत आहे का घरातले माणसं बदलतात? बोला. घरातले माणसं बदलतात. माणसाचा बघा, बाथरूम मध्ये माणूस जातोय, बाथरूम मधून बाहेर आल्यावर माणसाचे कपडे बदलतात का माणूस बदलत आहे? बोला. हा, कपड्यात बदल व्हावा. माणसात बदल व्हावा का कपड्यात बदल व्हावा? बदल कशात व्हावा? माणसात. आपला बदल कशात व्हालाय? कपड्यात. मना सांग तूच. बघा साधी प्रश्न. आपला विषय काय चालला? महाराज म्हणले एवढं बघायलोत आपण, पण महाराज म्हणले एक आहे. आता प्रत्येक जण माणसं जाळा येतात का जळाय? बोला. हा, प्रत्येक जे माणूस येतय जाळा येतय. विठाला विठाला गडबड नाही ना साहेब? हा, भेंडेवाडीला गडबड होती, सही करून गेलती. काहीच गडबड नाही. चांगलं झालं, मस्त बी नशीब आहे. हा, उग माणसं मी मज कसं मी चितर माणूस आहे. हे बा, तुम्हाला 2 मिनिटात सांगू का? एक माणूस आला तर गाव आलं, एक माणूस आला तर तालुका आला, एक माणूस आला तर महाराष्ट्र आला, आणि एक माणूस आला तर गंगाखेड आलं. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? आता मधुसूदनरावजी केंद्रे आले म्हणजे सगळं गंगाखेड गबरूच्या कीर्तनला आलं. आणि साहेब मनोहर महाराज तुमच्या पाठीशी आहेत. हा, गबरूचं मतदान नव्हतं, पण तुम्हाला मी आशीर्वाद दिला. आधीच कोणता महाराज आहे दाखवा हो. सोशल मीडिया चालू आहे. तुम्हाला आधी विजयाच्या शुभेच्छा मी दिल्यात. तिकडे बघाय काय झालं. लहान नाही महाराज दिलं का नाही मनोहर महाराज? कधी बघा, तुम्हाला मी काय सांगायलो, मी काही म्हणू द्या होतंय या नाही. हा, तुम्हाला दिसती वसाई ओबीसी. कधी बघा, उत्तर बघा 2 मिनिटांमध्ये. ते बरं झालं तुम्ही योगाने आले चांगल्या पद्धतीने. आता उत्तर बघा. आपलं कीर्तन कुठं चाललंय? पिकून खाणं एक आणि शिजवून खाणं, याशी काळोबा खाईल म्हणजे का येणार. आता महाराज म्हणले एक पडताना आपला एक कळालं. ते सगळे जे माणसं येतात हे जाळा येत नाहीत. कळलं? जाळा येत नाही. बघा ना, येतात का जाळा? नाही ना. महाराज म्हणले जाळा येतात, शेवटी एक जणाला जळावं लागतंय, असं नामदेवरायचं प्रभान आहे. मी जळतसे समशाने अग्नी सवे एकला. प्रत्येक माणसाला कधी बघा. आता साध्या मिनिटानं तुम्हाला सांगू, विठाला 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 म्हणून प्रत्येक माणसानं 2दा जावं. सुभाषितकाराची म्हण आहे बघा. आपण लग्नादारी का मरणादारी म्हणतो ना. बरं, लग्न आता मरणादारी का जावं? माणूस या देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो 1, आणि हे लोक सोडून परलोकाला जातो 2, म्हणून मरणादारी जावं. चला आता तोरणादारी का जावं? आपल्या गावची मुलगी
आपल्या गावची बाईलेक आणि आपल्या गावची लाडकी बहीण आपलं गोत्र बदलून दुसऱ्या गोत्रात प्रवेश करते एक, आणि हे गाव सोडून दुसऱ्या गावाला जाते. आई वडिलावर सगळ्यावर मात करून जाते ती, सगळा त्याग करून. म्हणून आपण तोरणादारी जातो. बघा ना. मग महाराज म्हणले आता 2 मिनिटानं शाळा सांगितल्या. आता विधानसभा बदलती का विधानसभेतले जाणारे आमदार बदलतात? बोला. आमदार बदलतात, विधानसभा तीच आहे. कधीही बघा, घर तेच आहेत. मग आता माणसं जातात, पण तुकोबाराय म्हणले मी नाही. आता प्रत्येक जण, महाराज म्हणले जळाल्याला मोड बघतो. बघा ना, एक पाहत सावध त्यागून कारण सावध त्यागून सावध त्यागून एक पहा तसा एकाची दहनी. आता प्रत्येक जर माणूस जळालेलं बळतय. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, आपुले मरण पाहिले मी. आता प्रत्येक जण आपण बघायलो, पण महाराज म्हणले एवढं बघतो पण एकाही माणसाला असा त्याग होत नाही. मग त्यावेळेस त्या माणसांना तुकोबारायानं उपदेश केला की तुम्ही एवढं बघून तुम्ही सावध होईना. सावध होई बाबा काय लागलाय मामा, सावध होई बाबा काय लागला मामा, होय बाबा काय लागला, ए सावध होई, ए काय लागला, सावध होई बाबा काय लागलाय मामा, सावध होई बाबा काय लागला मामा, सावध होई माझ्या माग पंढरीनाथ आहे म्हणल्यावर मला काय कमी. बघा ना, त्यानं प्रमाण दिलं, सावध होई रे बापान काळ लागलाय. बघा ना, याशी काळो बा या पायी चरण चाललंय. आणि ते माणूस मोठे कधी लक्षात ठेवा. आता आपल्या माणसाची किंमत आपल्याला नाही. 2 मिनिटात आहे का मारोतराव महाराजाला कोणी उचलून नेलं असेल गावात आल्यावर. पण मला आता तुम्ही सुज्ञ माणसं आहेत, ऐका. शेटफळ ते पंढरपूर किती किलोमीटर आहे? हा, शेटफळ ते पंढरपूर. आता सगळे मोबाईल बघायले, विठाला विठाला बघा ना. आता शेटफळच्या अलीकडे 2-3 किलोमीटरवर कार्तिकी वारीला मारुतराव महाराजांच्या गाडीचा बैल गेला. ऐकायले का? बैल गेला. महाराज गाडीत बसली होती. ऐका, महाराजांना पाहिलं. महाराज म्हणले बैल गेला. त्या सगळे रक्त फिक्त घाण त्या खुराच्या नक्या गेल्या ना. आता बैलाला चलाय ताकद नाही. महाराजांना म्हणले कसं करा. त्यावेळेस आमचे पंढरीनाथ महाराज
शरीर संपत्ती चांगली मजबूत होती. महाराजानं पाहिलं त्यावेळेस एकीकून बैल ऐकायले का आणि एकीकून पंढरनाथ महाराजांना गाडी पंढरपूरला नेली. ऐकले का तुम्ही कीर्तन? हा, महाराजाला जीव घालणार कोणी असल, कोणी मान टाळण्याचा पाते माणूस आज जिवंत आहे, कधी लक्षात ठेवा. पण माणसाचं कसं झालंय, माणसाला माणसाची किंमत राहिली नाही. जे पिकल ना तिथं इकत नसते. हा, तुमच्या कार्यक्रमाला मोहा नंबरच कवा लागला नाही. तुम्ही कुठून आणले की मतदान मोह बघा ना, गंमत. नाही तर मी एवढं बोलतो महाराज पद्धतशीर म्हणून आले मालक. आता आलं माझं काम. विठोबा रुखमाई